19 माझ्या वक्तृत्वाचा विषय एकच राजा एक जय जन्माला। सन्माननीय व्यासपीठावरील तज्ञ परीक्षक, सुज्ञ श्रोते आणि येथे जमलेल्या माझ्या विद्यार्थी मित्र मैत्रिणी सर्वांना माझा नमस्कार। शिवाजी महाराजांच्या चरणी नतमस्तक होऊन मी माझ्या भाषणाला सुरुवात करतो। आले किती गेले किती, आले किती गेले किती, उडून गेले भरारा। आले किती गेले किती, उडून गेले भरारा। संपला नाही आणि संपणारही नाही माझ्या शुभाचा दरारा। संपला नाही आणि संपणारही नाही माझ्या शुभाचा दरारा। सर्वप्रथम महाराष्ट्राच्या मातीचा मानबिंदू, रयतेचे राजे, स्वराज्य संस्थापक शिवाजी महाराजांना मानाचा मुजरा, मानाचा मुजरा, मानाचा मुजरा। सह्याद्रीच्या कड्या कपाळावर पाजर फुटेल, डोंगर माथ्यावर घाम फुटेल, झाडे झुडपे चाहतील आणि विशाल नभोराजाच्या पुढे झुकावे लागेल असा रयतेचा राजा, मावळ्यांचा राजा, शेतकऱ्याचा बहुजनांचा राजा, ज्याला किती विशेषणे लावली तरी ते कमीच पडतील असा राजा म्हणजे राजे शिवछत्रपती। शब्दाई पडते पुरेशी शिवरायांची कीर्ती, शब्दाई पडते पुरेशी शिवरायांची कीर्ती, अहो राजा शोभूने दिसे जगती, अवघ्या जगाचा शिवछत्रपती, राजा शोभूने दिसे जगती, अवघ्या जगाचा शिवछत्रपती। 19 फेब्रुवारी या सोहळ्याच्या दिनी शिवनेरीवर तोफांचा कडकडाट झाला, सनई चौघडे वाजले, सारे आसमंतात आनंदाची उधळण झाली। या थोर दिनी महासाहेब जिजाऊंच्या पोटी बाल शिवाजीचा जन्म झाला। सह्याद्रीच्या कुशीत एक हिरा चमकला, भगवा टिळा चंदनाचा शिवनेरीवर प्रगटला। सह्याद्रीच्या कुशीत एक हिरा चमकला, भगवा टिळा चंदनाचा शिवनेरीवर प्रगटला। हातात घेऊन तलवार शत्रूवर गरजला, महाराष्ट्रात असा एक शिवाजी राजा होऊन गेला, महाराष्ट्रात असा एक शिवाजी राजा होऊन गेला। बाळराजांना त्यांचे पिताजी शहाजीराजांचा फारसा सहवास लाभला नाही, तरी माता जिजाऊने उत्तम संस्कार देऊन शुभानाकडे होते। बाळराजांच्या शुभांनी स्वराज्य स्थापना करण्याचे अवघड स्वप्न पाहिले, स्वराज्य निर्मितीच्या कार्यात त्यांना अनेक अडथळे आले, पण स्वराज्य निर्मितीच्या ध्येयापासून ते किंचितही बाजूला सरकले नाही। तानाजी मालुसरे, बाजीप्रभू देशपांडे, जीवा महाला, शिवा काजी, हिरोजी पाटण, नेताजी पालकर आणि जीवाला जीव देणारे मावळे त्यांनी तयार केले। शिवाजी महाराज अष्टपैलू नव्हते तर अष्टपैलू सर्वगुण संपन्न व्यक्तिमत्व होते। प्रजेवर अन्याय अत्याचार करणाऱ्या लोकांचा आधीच बंदोबस्त केला होता। आपल्या अवघ्या आयुष्य शुभाने प्रजेच्या कल्याणासाठी खर्च केले। शेतकऱ्याच्या गवताच्या काडीलाही धक्का लागणार नाही याची ते दक्षता घेतली। स्वराज्याची प्रतिज्ञा, स्वराज्याचे तोरण, गड आला पण सिंह गेला, आग्र्यावरून सुटका व शाहिस्ते खानाची प्रचिती असे अनेक शौर्य प्रसंग त्यांच्या उत्सुकतेगिरीची माहिती पटवून देतात। सिंहाची चाल गरुडाची नजर, सिंहाची चाल गरुडाची नजर, स्त्रियांचा आदर मी शत्रूंचे मर्दन, असे तसं मावळ्यांचे वर्तन, हीच माझ्या छत्रपती शिवरायांची शिकवण, हीच माझ्या छत्रपती शिवरायांची शिकवण। अशा महान लोककल्याण करणारी राजाचा मृत्यू दिनांक 6 एप्रिल 1680 रोजी रायगडावर झाला। शिवाजी महाराजांचे निधन झालं आणि ती बातमी औरंगजेबाला कळाली। औरंगजेब त्याच्या सिंहासनावरती ताटमान करून बसलेला होता। औरंगजेबाला बातमी कळाल्यानंतर औरंगजेब सिंहासनावरून खाली उतरला आणि नमाजाच्या रुखाला पडायला लागला आणि म्हणाला, ए खुदा, तेरे जन्नत के दरवाजे खुले रखना। काय म्हणाला? ए खुदा, तेरे जन्नत के दरवाजे खुले रखना। माँ बहनों की इज्जत करने वाला शेर शिवा तेरे पास आ रहा है। माँ बहनों की इज्जत करने वाला शेर शिवा तेरे पास आ रहा है। अरे मेल्यानंतर सुद्धा शत्रूला देशाविषयी अभिमान वाटावा असा माझा राजा। शिवाजी महाराजांचे निधन झालं 7 एप्रिल 1680 रोजी। अरे मेल्यानंतर सुद्धा शत्रूला देशाविषयी अभिमान वाटावा असा माझा राजा। हर हर महादेव आवाज सुटला, हर हर महादेव आवाज सुटला, मुघलांच्या कपाळी घाम फुटला, मराठ्यांच्या झळकत्या चमकत्या तलवारी, मुघल पलटी माघारी। राजा, अजून तुम्ही 10 वर्ष जगला असताना तर या मुघलांनी सुद्धा कपाळावरती भगवाच लावला असता, त्या मुघलांनी सुद्धा कपाळावरती भगवाच लावला। तर शिवाजी महाराजांच्या काळात लाडकी बहीण योजना नव्हती, महिन्याला 1500 रुपये मिळत नव्हते, पण शिवाजी महाराजांच्या काळात लाडकी सुरक्षित बहीण योजना होती, ही माझ्या राजाने काढली होती। जाता जाता एक शिवाभावने म्हणून जाईल, इंद्रजिमी जंब पर, बाणवसु वंब पर, रावण सदंब पर, रघुकुल राज पौनबारी बापर, शंभुरती रापर, जोसर रामोजी आवाज रुमंड पर, विक्रम कुंड पर, कुसुंबी कुंड पर, जैसे नगर राजे, तेज तमाम सबर, कर्णजिमी पंच पर, योगीचे पंच पर, शेर शिवराजे, शेर
शिवराजे. तेवढे बोलून शिवाजी महाराजांच्या चरणी नतमस्तक होऊन मी माझ्या भाषणाला पूर्णविराम देतो. जय जिजाऊ, जय शिवराज, जय शिवराजे.